या सगळ्यावर नजर आपली कायम असेल. थेट जाऊया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या ठिकाणी प्रचार सभेत. आशा अरुण फाटक, वरुण राजा, राजेश पारेख, आदेश शिनवार धांगडा, कृपाली जितेंद्र पाटील, चंद्रकांत लक्ष्मण खुताडे, रेखा अतुल माळी, कीर्ती आनंद मेहता, शमी निजामुद्दीन पिरा, धर्मेश राजेंद्र माच्छी, स्नेहा वैभव मर्दे, बिजल बबला माच्छी, तन्मय शशिकांत बारी. Vikram found the perfect package in seconds, so he could spend hours and hours relaxing. एकनाथ शिंदे यांची ही प्रचार सभा. एवढे रस्त्यावर उतरले तर समोरच्यांचं विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मागे घेणारे उमेदवार पण खूप आहेत. त्यांनाही मी मनापासून अभिनंदन करतो. हफीजू खान, संजय पाटील, मिलिंद मावळे, रमेश पाटील, पूजा धोडी, विजय, सगळ्यांना घेऊ का? विजय, विनोद सोनी, सूरज जयस्वाल, संगीता माची, मिलन माची, अश्विनी माची, भाविन पारे, कमलेश शाह, लता धोडी, प्रियंका भरवाड, आशा हवलदार सिंग रजपूत, रुचिता ओजेश पाटील, विशाल माची, पंकज जयस्वाल, रवींद्र कोरे, संदीप चौबळ, दीपिका, दिलीप दुबळा, मिलिंद बारी, मुफीज मिर्झा या सर्व लोकांनी या ठिकाणी आपले उमेदवार मागे घेऊन आणि त्यांना हेही सांगतो, इथं या डहाणू नगर परिषदेवर परिवर्तनाचा भगवा विकासाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळेस हे लोक ज्या लोकांनी योगदान दिलंय त्यांची देखील राजेंद्र आपल्याला त्यांची जाणीव ठेवून त्यांना पण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला न्याय द्यायचा आहे. वेगवेगळ्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज इथं सगळे उपस्थित आहेत. ए बाबा पत्रकार लोकांनी जरा थोडा आमच्या लाडक्या बहिणींना जरा दिसू दे. लाडक्या बहिणी इतिहास घडवतात, बरोबर ना? या महाराष्ट्रामध्ये सत्ता उलटून टाकण्याचं काम माझ्या लाडक्या बहिणींनी केलं. लाडके भाऊ पण पाठीशी होते. आणि म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मनापासून आपलं अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो की या डहाणूमध्ये समुद्र जितका मोठा आहे त्यापेक्षा इथल्या तुमच्या माणसांची मन मोठी आहेत, मन मोठी आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय, संवाद साधायला आलोय, शुभेच्छा द्यायला आलोय. खरं म्हणजे गेले अनेक वर्ष मागासलेला तालुका आता विकासाच्या वाटेवर गेल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला मी द्यायला आलेलो आहे. आणि म्हणून या सभेला एवढ्या प्रचंड गर्दी उसळली आहे. यावरून राजेंद्र माच्छी आणि त्याचे सर्व उमेदवार यांचा विजय पक्का आहे हे मला या ठिकाणी आपण दाखवून दिलेला आहे. आणि म्हणून या सर्व लोक जे आहेत यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. यामध्ये अनेक लोक इच्छुक होते. डॉक्टर आपले अमित नहार होते, कुठे गेलं मीरबाई होते, रवींद्र फाटक होते, एवढे लोक इच्छुक होते. अजून कोण होतं का? अरे सगळे इच्छुक तर तुझ्या बाजूला आहेत सगळे. त्यामुळे तुमचं कधीच बांधू शकत नाही. त्यामुळे तुझी जीत पक्की आहे. हा खरं म्हणजे खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो. आता मी निकालावर नाही बोलणार, मी आता विकासावर बोलणार आहे. कारण निकाल मला माहित आहे काय लागणार. निकाल 3 तारखेला राजू माच्छी आणि त्यांचे सर्व सोबती विजयी झाल्याशिवाय होणार नाही. आणि 3 तारखेला हा एकनाथ
आणि मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना जे काम केलं ते तुमच्या समोर आहे. विकासाची गंगा आपण आणली. एकीकडे विकासाचे प्रकल्प राबवले, दुसरीकडे कल्याणकारी योजना. माझी लाडकी बहीण योजना विरोधकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला, कोर्टामध्ये गेले, बोले खोटा आहे, चुनावी जुमला आहे. परंतु एकनाथ शिंदेने शब्द दिला की शब्द पाळतो आणि माझ्या लाडक्या बहिणी योजना सुरू झाली. आता लोक अफवा पसरवतात, लाडकी बहीण योजना बंद होणार, बंद होणार, बंद होणार. पण मी सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, नाही, नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेग है. मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, और एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून मी आपल्याला शब्द द्यायला आलोय की या डहाणू मागे पडलाय. डहाणूला आपल्याला पुढे न्यायचं आहे ना. डहाणूतले प्रश्न सोडवायचे आहेत ना. चिक्कूवाले शेतकऱ्यांचं काय काय प्रॉब्लेम आहेत ते सोडवायचे आहेत ना. उद्योग इकडे आणायचे आहेत ना. लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवायची आहे ना. आपल्या भागामध्ये उद्योग खातं देखील आपल्याकडे आहे. उदय सामंत आपले उद्योग मंत्री आहेत. मी त्यांना लगेच सांगतो आपल्या नेते लोकांना बोलायला, आणि इकडे उद्योग कसे वाढतील यासाठी आपण प्रयत्न करू. तुमचा एक विषय होता युनिफाईड डीसीपीआर, कुठे गेला रे? मच्छीमारांचा काय विषय आहे? आता तू तर नगराध्यक्ष होणार ना, मग मच्छीमारांचा पहिला सोडव प्रश्न. आणि जे जे विषय आहेत, जुन्या घरांचा विषय आहे, जागेचा विषय आहे, पट्टे आहेत त्याचा विषय आहे. हे सगळे विषय जे आहेत हे सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो, विकास हा सगळ्यांना समतोल झाला पाहिजे. आज पालघर जिल्ह्यामध्ये विकासापासून हक्कानी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.